नमोऽस्तुते व्यासविशालबुद्धे फुल्लारविन्दायतपत्रनेत्र येन त्वया भारततैलपूर्णः प्रज्वालितो ज्ञानमयः प्रदीपः। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरयेत्। आज आपण एक वेगळ्या विषयाला सामोरे जाऊया आणि ओळख करून घेऊया। आपल्याला सप्तर्षी माहिती आहेत। भगवद्गीतेमध्ये महर्षयस सप्तपूर्वे असं स्वतः भगवंतांनी सांगितलं की 7ही महर्षींची उत्पत्ती वेगवेगळ्या प्रवृत्ती प्रदर्शित करणारी ही ब्रह्मदेवाचे मानसपुत्र म्हणून सृष्टीच्या आरंभी कल्पाच्या सुरुवातीला ब्रह्मदेवाने उत्पन्न केलेत। जशी मनुची उत्पत्ती आहे अगदी तशीच ह्या सप्तर्षींची प्रत्येक कल्पाच्या सुरुवातीला उत्पत्ती आहे। याच सप्तर्षींपैकी एक भृगु महर्षी, भगवद्गीतेमध्ये 10व्या अध्यायात त्यांचाही उल्लेख आहे बरं, शोधून काढाल। त्यासाठी भगवद्गीता वाचायला हवी आणि नाहीच सापडलं तर आपल्या चॅनलवरचा 10व्या अध्यायाचे निरूपण आणि श्लोक ते ऐकलेत की त्याच्यामध्ये महर्षीणाम भृगुरहं असा सापडेल श्लोक। ते आज महर्षी भृगूंची छोटीशी एक गोष्ट आपण बघूया आणि ती गोष्ट तुमच्या आमच्याशी कशी जोडलेली आहे तेही जाणून घेऊया। तर भृगु महर्षी आहेत। महर्षी ऋषीपेक्षा एक तपस्या केलेले, अधिक भगवंताच्या निकट पोहोचलेले म्हणून ते महर्षी। मग ह्या भृगु महर्षींनी एक विचार केला। महर्षीचा अधिकार फार मोठा आहे ना, कारण ते परमात्म्याच्या अधिक निकट पोहोचलेले। त्यामुळे या महर्षींनी विचार केला, सृष्टीमध्ये तिघांचं महत्त्व जास्त आहे। कोणा तिघांचं महत्त्व जास्त आहे? सृष्टीचा उत्पत्ती करता ज्याला ब्रह्मदेव या नावाने संबोधलं जातं, सृष्टीचा लय करता ज्याला शिव शंकर या नावाने संबोधलं जातं, आणि सृष्टीचा पालन करता ज्याला आपण विष्णू या नावाने संबोधतो। या तिन्ही नावांमागे पण काही रहस्य आहेत हां, या तिन्ही नावांचा पण अर्थ आहेच हां। तर ह्या तिन्ही देवांचं महत्त्व सृष्टीसाठी खूप आगळं वेगळं आहे। कारण उत्पत्ती, स्थिती आणि लय हे चक्र अव्याहत सृष्टीमध्ये चालू राहिलं पाहिजे, तीच तर परमात्म्याची इच्छा आहे। त्याशिवाय नानाविध रूपांनी, नानाविध अंगांनी ही सृष्टी बहरत राहील कशी? आणि म्हणून मग ह्या ब्रह्मा विष्णू महेश यांचं स्थान अगदी आगळं वेगळं। त्यांचा रुबाबही तसाच, त्यांचा सन्मानही तसाच आणि त्यांचं कार्यही अलौकिकच। पण एकदा भृगु महर्षींच्या मनात आलं की आपण तपस्या करतो, आपण तपश्चर्या करत असताना आपल्या तपश्चर्येची सांगता होण्यापूर्वी आपली परीक्षा घेतली जाते आणि तो कस लावला जातो, परीक्षा घेतली जाते आणि त्या परीक्षेमध्ये आपण जर प्रकृतीच्या अधीन आहोत असं झालं तर आपल्याला पुन्हा तपश्चर्या आरंभ करावा लागतो। पुढच्या एपिसोडमध्ये आपण ती पण कथा बघूया बरं, की असा आरंभ आणखी कोणाला करावे लागले का। तर अशा प्रकारे महर्षींची, ऋषींची ही तपस्या पूर्ती होण्यापूर्वी परीक्षा घेण्याचे अधिकार देवांना प्राप्त आहेत आणि हे ब्रह्मा विष्णू महेश हे देवांच्या पंक्तीतले श्रेष्ठ स्थान मिळवलेले। मग भृगु महर्षींच्या मनात आलं
आपण या देवांची परीक्षा का नाही घ्यायची? तुम्ही आम्ही असा विचार करू शकतो. हाच फरक महर्षी, ऋषी आणि आपण सामान्य मानव यांच्यामध्ये आहे. भृगु महर्षी हे ठरवू शकतात कारण त्यांनी अनेक प्रकारे परीक्षा देऊन तपश्चर्या सांगता इथपर्यंत यश मिळवलेलं आहे, अधिकार प्राप्त केलेला आहे. आणि परीक्षा घ्यायची असेल तर अधिकार प्राप्त असायला हवा. तो अधिकार भृगु महर्षींना प्राप्त आहे असं त्यांना स्वतःला वाटलं आणि म्हणून त्यांनी ठरवलं की या 3 देवांची परीक्षा आपण का घ्यायची नाही, आपणही घेऊया. आणि बस, तिघांची परीक्षा घ्यायची असेल तर कोणाकडून सुरुवात करायची? भृगु महर्षींनी विचार केला, चला जाऊया, पहिल्यांदा आपला जो उद्गाता आहे त्या ब्रह्मदेवांकडेच जाऊया. पिताहमस्य जगतो माता हता पितामहा. मातेची भूमिका निभावणारा, पित्याची भूमिका निभावणारा, पितामह असणारा आणि पिता असणार, सगळ्याच भूमिका सृष्टीसाठी उत्पत्तीकर्ता म्हणून जो निभावतोय त्या ब्रह्मदेवाचीच परीक्षा पहिल्यांदा का घेऊ नये? बस, भृगु महर्षी ब्रह्मदेवांपर्यंत जाऊन पोहोचले. सनातन संस्कृतीमध्ये ब्रह्मदेव ही केवळ कल्पना नाही, ब्रह्मदेवाचे अधिकार ज्याला प्राप्त आहेत अशा संकल्पना असणारी एक व्यक्त, प्रकृतीच्या अधीन असणारा एक अस्तित्व असणारा देव सामान्यांपेक्षा अधिक श्रेणीचा म्हणून मान्यता पावलेला आहे. म्हणून आमच्याकडे ब्रह्मदेव ही केवळ कल्पना नाही आहे, ब्रह्मदेव ही साकार मूर्ती आहे. मग या ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायला ब्रह्मलोकाचा जो उल्लेख गीतेमध्ये पण आहे त्या ब्रह्मलोकामध्ये भृगु महर्षी जाऊन पोचलेले आहेत. अगदी आत्ताच्या काळात जोडायचं झालं तर राष्ट्रांमध्ये युद्धांमध्ये सुद्धा ड्रोन मार्गे पाहणी वगैरे केली जाते. आणि आमच्या देशामध्ये इतकी दूरदृष्टी ठेवून आम्ही शेतकरी महिलांना सुद्धा ड्रोन बनवण्याचं आणि ड्रोनचा उपयोग करण्याचं शिक्षण देण्याचा संकल्पना नुसता केलेला, ते प्रत्यक्ष कार्यवाहीत सुद्धा आणलं आहे. म्हणजे ड्रोन हा देशादेशांमधलं निरीक्षण परीक्षणासाठी वापरले जाऊ शकतात, तर आम्ही ते विकास होण्यासाठी कशा प्रकारे उपयोगात आणता येतील आणि सामान्य लोकही त्याचा कसा उपयोग करू शकतील हे सुद्धा प्रत्यक्ष सिद्ध करून प्रमाणित करून कार्यान्वित केलेलं आहे. सोपी गोष्ट नाही आहे. तंत्रज्ञान, तत्वज्ञान आणि विकसनाचा दृष्टिकोन ह्या तिन्हीचा जेव्हा मेळ होईल ना, म्हणजेच ब्रह्मा विष्णू महेश, बरोबर आहे ना, तेव्हा अशा पद्धतीने ही सनातन संस्कृतीच देवत्व पावलेले खरे की खोटे वगैरे विषयच राहत नाही. आम्ही प्रत्यक्षामध्येच हे ब्रह्मा विष्णू महेश भूमितलावर कार्यान्वित करू शकतो. प्रत्यक्ष प्रमाण सध्या आपण बघत आहोत. तर भृगु महर्षींनी ब्रह्मदेवाची परीक्षा घ्यायचं ठरवलं आणि तिकडे गेली. कपोलकल्पित कथा होऊच शकत नाही ना आता. तर भृगु महर्षी पोचले ब्रह्मदेवांपर्यंत. ब्रह्मदेव त्यांच्या कार्यामध्ये मग्न होते. भृगु महर्षी त्यांच्या समोर जाऊन उभे ठाकले आणि तर त्यांचं लक्ष नाही म्हटल्यावर भृगु महर्षींना राग आला. बघा, क्रोधित झाले आणि क्रोधित झाल्यामुळे त्यांनी सहजच ब्रह्मदेवाला मी महर्षी आहे याची जाणीव देण्यासाठी आपल्या लत्तेने ब्रह्मदेवांवर प्रहार केला. लत्ता म्हणजे पायल, ज्याला आपण बोली भाषेमध्ये लाथ म्हणतो. लत्ता प्रहार केला. पण तुमची आमची लाथ वेगळी, हो ना. ही भृगु महर्षींच्या काहीशी संकल्पाची, निश्चयाची आणि तपश्चर्येची, साधनेची सामर्थ्य दाखवणाऱ्या लत्ता प्रहार आहे.
पण ब्रह्मदेव त्यांच्या कामामध्ये असल्यामुळे त्यांचं भृगु महर्षींकडे लक्षच गेलं नाही आहे आणि भृगु महर्षींचा त्यांच्याकडून अवमान घडला. जेव्हा भृगु महर्षींनी याची जाणीव दिली अशा प्रकारे, तेव्हा ब्रह्मदेव अतिशय क्रोधित झाले आणि अशा प्रकारे वर्तन करणारे तुम्ही इथे कसे काय उभे राहू शकता? एक क्षणही तुम्ही माझ्यासमोर थांबू नका, असं ब्रह्मदेव भृगु महर्षींना म्हणाले. भृगु महर्षी फक्त गालातल्या गालात हसले आणि तिथून निघाले. काही हेतू धरून, मानस दृढ ठेवून भृगु महर्षी आले होते. त्यांचा हेतू त्यांच्या दृष्टीने सफल झाला. परीक्षा पार पडली. रिझल्ट लगेच थोडा लागतो, निकालासाठी वाट बघावी लागते ना. ब्रह्मदेवाकडून भृगु महर्षी निघाले. आता ते शिवलोकामध्ये पोचले. शिवलोकामध्ये पोचल्यावर साक्षात शिवाचं दर्शन त्या ठिकाणी घडलेलं आहे. शिव देखील आपल्या साधनेमध्ये मग्न होते. अशा वेळेला भृगु महर्षी तिथे जाऊन पोचलेत. भृगु महर्षी वाट बघतायत की शिवांची साधना कुणीतरी आलंय याची जाणीव झाल्यावरती कदाचित साधनेतून ते बाहेर येतील आणि आपला आतिथ्य करतील. वाट पाहिली भृगु महर्षींनी. नाही म्हटल्यावरती अखेर भृगु महर्षींनी देखील शिवमहात्मांसाठी तोच प्रयोग केला. शिवमहात्मा देखील क्रोधित झालेले आहेत. त्यांनीही सांगितलं, मी साधना करतोय हे कळतंय, तरीही तुम्ही अशा प्रकारे माझी साधना भंग करण्याचं कारण काय? तेही कुपित झालेत, क्रोधित झालेले आहेत. भृगु महर्षी तिथूनही बाहेर पडलेले आहेत. इथेही परीक्षा पार पडली. आता परीक्षा कोणी द्यायची आहे? भगवान विष्णूंकडे जायचं आहे. आले. क्षीरसागर हे भगवान विष्णूंचं निवासस्थान, कैलाश हे शिवाचं निवासस्थान आणि ब्रह्मलोक हे ब्रह्माचं निवासस्थान. निघाले तिकडून विष्णू लोकामध्ये आले. विष्णू लोकामध्ये विष्णू भगवान, लक्ष्मी पाय चुरते, विष्णू भगवान बसलेले आहेत. तेही त्यांच्या साधनेमध्ये मग्न आहेत. भृगु महर्षी जाऊन पोचले. तेही साधनेत मग्न पाहिल्यावर भृगु महर्षींनी जरा वेळ वाट पाहिली. नाही लक्ष देत आहेत म्हटल्यावर भृगु महर्षींनी या ठिकाणी देखील तीच परीक्षा तशीच्या तशीच घेतली. भगवान विष्णूंच्या छातीवर त्यांनी लत्ताप्रहार केलेला आहे. लत्ताप्रहार झाल्यावर भगवान विष्णू सावध झालेत, जागे झालेत आणि समोर भृगु महर्षींना पाहिल्याबरोबर ते पटकन उठून उभे राहिलेत. भृगु महर्षींना आसन देऊन त्यांनी बसायला सांगितलंय आणि क्षमा याचना केली. माझ्याकडून आपला अपराध घडलेला आहे. अतिथी म्हणून आपण या इथे विष्णू लोकामध्ये आलात आणि आपला सन्मान होण्याऐवजी आपल्याकडे दुर्लक्ष झालं. हा अक्षम्य अपराध माझ्याकडून घेतलेला आहे. त्याचं शासन आपण मला देऊ शकता. पहिली परीक्षा, दुसरी परीक्षा, तिसरी परीक्षा. या ठिकाणी स्वाभाविकच भृगु महर्षींनी तपश्चर्या केलेले आहेत, महर्षी आहेत. विष्णूंनी क्षमायाचना केल्यावर स्वाभाविकपणे भृगु महर्षींना संतोष वाटलेला आहे. विष्णुदेवांनी विचारलंय, आपल्या येण्याचं कारण कळेल? भृगु महर्षींना क्षमायाचनेमुळे आनंद तर झालाच होता आणि त्यांनी सहजपणे विष्णू भगवानांपुढे आपण येण्याचं कारण हेही सांगून दिलंय. काय सांगितलं भृगु महर्षींनी? आम्ही जेव्हा तपश्चर्या करतो तेव्हा तपस्या पूर्ती होऊन वरदान देण्यासाठी आपण येत असता. एकतर ब्रह्मदेव येतात, शिव येतात किंवा आपण येतात आणि हे वरदान देण्यापूर्वी आपण आमची परीक्षा बघता. अगदी तसंच माझ्याही मनात आलं की आपल्याला वरदान देणारे जे आहेत त्यांची परीक्षा कोण घेत असेल?
आपणच त्यांची परीक्षा का घेऊ नये? बघा हां, आजही आपल्यामध्ये असा भाव सहज उत्पन्न होतो की नाही? आमची परीक्षा घेणाऱ्यांची आम्हाला पण परीक्षा घ्यायची आहे वाटतंच ना? पण परीक्षा घेणारे जे आहेत ते तपश्चर्या पारंगत असलेले असायला हवेत. आणि म्हणून अभ्यास नसताना, ज्ञानसंपन्नता आलेली नसताना, केवळ परंपरेमध्ये त्यांनी कशी परीक्षा घेतली होती मग आम्ही पण परीक्षा घेऊ, अशी जर तुलना करायला लागलो तर ते योग्य ठरेल? परीक्षा देणारा आणि परीक्षा घेणारा या दोघांचंही सामर्थ्य तुल्यबळ असेल तरच अशा प्रकारचा संयोग घडून येऊ शकतो, हे ध्यानात ठेवायला हवं बरं. आणि अशा प्रकारे दोन्हीही तुल्यबळ असताना सुद्धा ब्रह्मदेव लत्ताप्रहार सहन करू शकलेले नाहीत. त्यांच्या हे लक्षात आलं नाही की ब्रह्मलोकामध्ये कुणीही येवो, ते अतिथी आहेत आणि हे अतिथी तर भृगु महर्षी आहेत. तेव्हा त्यांचंही दायित्व तेच होतं की आलेल्या अतिथीचा योग्य तो सन्मान करणं. पण ब्रह्मदेवांना ते साधलेलं नाही त्या क्षणी. म्हणून आमच्याकडे देवांना सुद्धा त्रिगुणांच्या फेऱ्यातून सुटका नाही. म्हणजे देवत्व हे सुद्धा कसोटीला लावलं जातं. आणि म्हणून आमच्याकडे देव सुद्धा नाना प्रकारचे, नाना रूपांचे आहेत. 11व्या अध्यायात तेच तर भगवद्गीतेमध्ये भगवंतांनी सांगून दिलंय की अरे देवत्व म्हणजे काही सर्वश्रेष्ठ नाही, त्यांना सुद्धा चक्रातून फिरावं लागतं. त्यांना सुद्धा या प्रकृतीचा खेळ, जो या सृष्टीमध्ये प्रकृती ठरवते आणि त्रिगुणांच्या सहाय्याने प्रत्यक्षात आणते, त्या खेळाचाच एक घटक म्हणून ह्या 3 देवांना सुद्धा सामोरं यावं लागतं. आणि तोच प्रकार या कथेमध्ये सुद्धा आपल्याला जाणवतो. सर्वश्रेष्ठत्व हे नेहमीच निराकार असतं, निर्गुण असतं. म्हणजे प्रकृतीच्या या खेळामध्ये ते नाहीच, कारण ते निराकार आहे. प्रकृती ही साकाराची त्रिगुणांच्या मार्फत अशा प्रकारचे खेळ दाखवू शकते. म्हणून ब्रह्मदेव साकार आहेत, शिव साकार आहेत, विष्णू साकार आहेत. आणि म्हणून प्रकृती त्यांच्यासोबत देखील अशा प्रकारे परीक्षा घेणं, देणं आणि अशा प्रकारच्या तपश्चर्या त्यांनाही करायला लागणं हे सगळं शक्य होतं. कारण ह्या देवांचा स्वतंत्र अस्तित्व असलं तरीही सृष्टीशी ते जोडलेले आहेत आकारबद्ध होऊन. आता आपल्याला कळेल की परमात्मा, देव आणि महर्षी हे सगळे टप्पे कसे एकापेक्षा एक वरचढ आहेत. मग भगवान विष्णूंनी नुसती क्षमायाचना केली नाही, तर भृगु महर्षींनी ज्या लत्ता प्रहाराने भगवान विष्णूंना प्रत्यक्ष दक्ष केलं, सावध केलं. आणि साधना अशी असता कामा नाही की जी प्रसंग पडल्यावर सावध नाही. ही दक्षता फार महत्त्वाची आहे हे जाणवून दिलं. आणि म्हणून तेव्हापासून भगवान विष्णूंनी तो लत्तेचा प्रहार आपल्या हृदयस्थानी, मर्मस्थानी विराजमान करून ठेवला की यापुढे माझ्या हातून असा अपराध, अशी क्षमा याचनेचा प्रसंग पुन्हा येऊ नये, याचं स्मरण मला कायम राहावं. यासाठी म्हणून विष्णूंनी भृगूंच्या लत्ता प्रहाराला सुद्धा सन्मान दिलेला आहे, मर्मस्थान दिलेलं आहे. आणि तुम्ही आम्ही आयुष्यामध्ये छोटे छोटे अपमान जर कोणाकडून आले तर नेमकं लक्षात काय ठेवतो? यानं माझा अपमान केला होता, त्याचा बदला मी कसा घ्यायचा आहे. मी नाही घेऊ शकलो तरी त्याच्यावर नक्की कोणी नाही कोणीतरी बस तीच भावना आपण दृढ ठेवतो. कथा छोटीशीच आहे, पण कथेचं मर्म काय लक्षात घ्याल? आपल्यामध्ये बदल काय करायचा आहे
ते लक्षात घ्यायचं आहे. प्रसंग घडला, आपला अवमान झाला, तर तो आपल्या प्रगतीसाठी आहे. आपल्या व्यक्तिमत्वातला एक सत्व रज तम गुणांमुळे उत्पन्न झालेला कंगोरा आपण छान नाहीसा करू शकतो. एक छान पैलू आपल्या व्यक्तिमत्वाचा प्रकाशित करण्याची संधी अशा घटनांमुळे मिळत असते. या तिघांच्या कृतीमधून आपल्याला, गोष्टीतल्या कृतीमधून आपल्याला तो बोध घ्यायचा आहे. म्हणून ही कथा आपल्याला सांगितली आहे. बरं बघा विचार करून, आपण कोणत्या कंगोऱ्याच्या सामोरे जातो. आपण असा अवमान करून हाकलून देतो आणि मी श्रेष्ठ म्हणतो, की आपण प्रत्यक्ष अशा प्रकारे पुन्हा असं आपल्याकडून घडू नये म्हणून आपलं एक व्यक्तिमत्व विकसित करण्यासाठी त्याला उजागर व्हावा म्हणून पैलू पाडून घेतो. करूया चिंतन मनन. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. भृगु महर्षी राहतील ना लक्षात. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक नक्कीच कराल आणि शेअर करायला विसरू नका हां. आणि असेच व्हिडिओ वेगळ्या पद्धतीने आपल्यापर्यंत आम्ही पोहोचवणार आहोतच. तेव्हा आपल्या श्री गुरुकुलम न्यासाच्या चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि नोटिफिकेशन मिळत राहावं म्हणून बेल आयकॉनवर पण क्लिक करालच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.